हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द वर्ल्ड ऑफ फिजिक्स. मी आहे जीएम सर आणि आपण पाहताय आपल्या सर्वांचं आवडतं यूट्यूब चॅनल ढवरेज फिजिक्स ऑनलाईन क्लासेस. बेटा, कालच्या व्हिडिओमध्ये म्हणजेच फिजिकल वर्ल्ड लेक्चर नंबर 3 मध्ये आपण स्टडी केले 4 फंडामेंटल फोर्सेस इन अ नेचर. त्याला आपण स्टार्ट केलं होतं बेटा. ठीक आहे. त्याच्यापैकी आपण पहिलं जे फोर्स होतं बेटा ते ग्रॅव्हिटेशनल फोर्स होतं. याला आपण कंप्लीट केलं. काल आपण त्याला डिफाईन केलं, त्याच्या प्रॉपर्टीज पाहिल्या. नंतर पाहिलं होतं आपण बेटा दुसरं इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स. त्याला पण आपण डिफाईन केलं, त्याच्या पण प्रॉपर्टीज लिहिल्या. आता आजचं जे लेक्चर आहे बेटा फिजिकल वर्ल्ड लेक्चर नंबर 4, याच्यामध्ये आपण ते राहिलेले 2 फोर्सेस कंप्लीट करणार आहे. ते म्हणजे कोणतं? द स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स अँड वीक न्यूक्लिअर फोर्स. चला बेटा, आता आपल्याला थर्ड टाइप ऑफ फोर्स बघायचं आहे, ज्याला आपण स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स असं म्हणतो. ठीक आहे. पुन्हा बेटा आपल्याला हे फोर्स त्याच पॅटर्नवर स्टडी करायचं. म्हणजे कसं? फर्स्ट ऑफ ऑल वी विल डिफाईन दिस न्यूक्लिअर फोर्स अँड देन वी विल सी इट्स प्रॉपर्टीज. बघा बेटा, याची जर डेफिनेशन करायची ठरली तर आपण याची डेफिनेशन कशी करू शकतो? बघा काय असतंय हे स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स कुणाला म्हणायचं बेटा? बघा, तुम्ही शाळेमध्ये एवढं स्टडी केलेलं 10th स्टँडर्ड पर्यंत. आपण जर स्ट्रक्चर ऑफ ॲटम स्टडी केलं बेटा तर सेंट्रलला काय पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस आहे आणि हे जे निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स आहेत बेटा, दिस निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स आर रिव्हॉल्विंग अराउंड दिस पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस. ओके, एवढा पार्ट तुम्हाला माहिती. काय माहिती? स्ट्रक्चर ऑफ ॲटम ज्यावेळेस तुम्ही स्टडी केलं बेटा दॅट टाइम आपण असं केलं की एव्हरी ॲटम, each and every atom consists of काय central massive and positively charged core called as the nucleus. याला बेटा आपण ॲटमचं काय म्हटलं होतं? न्यूक्लियस म्हटलं होतं. आणि हे E- म्हणजे कोण आहेत? हे इलेक्ट्रॉन्स आहेत बेटा. मग ज्यावेळेस तू स्ट्रक्चर ऑफ ॲटम स्टडी केलंस बेटा दॅट टाइम तुला कळालेलं आहे काय की या ॲटम मध्ये सेंट्रलला न्यूक्लियस आहे विच इज पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस. आणि बेटा तू जर न्यूक्लियस स्टडी केला असेल तर तुला कळालं असेल की ह्या न्यूक्लियस मध्ये 2 प्रकारचे पार्टिकल्स होते. कोणते कोणते होते? प्रोटॉन्स. अँड दुसरे कोणते होते बेटा? न्यूट्रॉन्स. करेक्ट, तुझ्या लक्षात आहे. म्हणजे काय? न्यूक्लियस मध्ये प्रेझेंट असलेले इलेक्ट्रॉन कुठे येतं? न्यूक्लियसच्या भोवती फिरतात बेटा. इलेक्ट्रॉनवर कसा चार्ज होता? निगेटिव्ह चार्ज आहे. करेक्ट, बरोबर. ह्या इलेक्ट्रॉनवरती निगेटिव्ह चार्ज आहे आणि दे आर रिव्हॉल्विंग अराउंड द पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस. ह्या पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियसच्या भोवती बेटा ते फिरायलेले असतात. कोण? इलेक्ट्रॉन्स. आता न्यूक्लियसच्या आतमध्ये जर गेलात आपण तर हे 2 पार्टिकल्स आहेत. कोणते कोणते? प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स. बेटा यांना कंबाइनली काय म्हणतो आपण? न्यूक्लियॉन्स असं म्हणतो. लक्षात घ्या. द पार्टिकल्स विच आर प्रेझेंट इनसाइड द न्यूक्लियस. बघ बेटा नीट आहे. काय? पार्टिकल्स विच आर प्रेझेंट इनसाइड द न्यूक्लियस. न्यूक्लियसच्या इनसाइडला जे पार्टिकल प्रेझेंट आहेत बेटा त्यांना आपण न्यूक्लियॉन्स म्हणतो. मग इथून पुढे तुला सेव्ह करून ठेवायचं बेटा. न्यूक्लियॉन्स कुणाला म्हणाव? न्यूक्लियॉन्स आर पार्टिकल्स विच आर प्रेझेंट इनसाइड द न्यूक्लियस. इलेक्ट्रॉन मात्र कुठे बेटा? न्यूक्लियसच्या सराउंडिंगला म्हणजे बाहेरून फिरतो त्याच्या. मात्र हे जे प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स आहेत ते कुठं प्रेझेंट आहे? इनसाइड द न्यूक्लियस. म्हणून त्यांना काय म्हटलं? न्यूक्लियॉन्स. बेटा तू एवढं तुझ्या 10th स्टँडर्ड पर्यंत स्टडी केलेलेस. काय? स्ट्रक्चर ऑफ ॲटम म्हटलं की बेटा तुझ्या डोळ्यासमोर येतो. काय? स्ट्रक्चर ऑफ ॲटम म्हणजे काय? सेंटरला मॅसिव्ह पॉझिटिव्हली चार्ज कोर कॉल्ड ॲज द न्यूक्लियस अँड दिस निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स आर रिव्हॉल्विंग अराउंड दिस पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस. एवढं तुला माहिती आहे बेटा. मग आता आपण जर थोडस न्यूक्लियसच्या आतमध्ये जायचं ठरवलं बेटा, बघ तू आता इमॅजिन कर आपल्याला न्यूक्लियसच्या आतमध्ये शिरायचंय. म्हणजे आपण या न्यूक्लियस मध्ये जर गेलो बेटा तर तिथं 2 पार्टिकल्स आहेत, प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स. मी जरा हे लार्ज साईज न्यूक्लियस असं काढतो बेटा. हे न्यूक्लियस आहे सर्व. मग मी याच्यात काही पार्टिकल्स दाखवले. काय? काही प्रोटॉन्स आहेत, काही न्यूट्रॉन्स आहेत. आपण असं म्हणू हे पी असेल, परत हे एन असेल, हे पी असेल. बघ बेटा आता ह्याच्यात काही प्रोटॉन्स आहेत, काही न्यूट्रॉन्स आहेत. आपण फक्त इमॅजिन करायला लागलात. सध्याला 3 प्रोटॉन्स आणि 3 न्यूट्रॉन्स आपण इमॅजिन केले. ठीक आहे बेटा. आता तुला माहिती बेटा प्रोटॉन वरती कसला चार्ज कन्सिडर करतो आपण? पॉझिटिव्ह चार्ज. आणि हे न्यूट्रॉन कसे येतं? चार्जलेस. इलेक्ट्रॉनवर कसा चार्ज असतो बेटा? निगेटिव्ह चार्ज असतो. करेक्ट. मग आता तुला माहिती ज्यावेळेस आपण इनसाइड द न्यूक्लियस, न्यूक्लियसच्या आत जाऊ बेटा दॅट टाइम आपल्याला कळलं इनसाइड द न्यूक्लियस प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स आर प्रेझेंट.
here the neutrons are electrically neutral, they do not carry any type of charge, त्यांच्यावर कोणता चार्ज नाही, but these protons are कसे आहेत बेटा, they are positively charged. मग आता तुला चांगलं माहिती बेटा, ह्या प्रोटॉनवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे, याच्यावर भी पॉझिटिव्ह चार्ज आहे, याच्यावर पण पॉझिटिव्ह चार्ज आहे. मग जर दोन दोन प्रोटॉन वरती सेम चार्ज असेल त्यालाच लाईक चार्ज म्हणतात. तर इलेक्ट्रोस्टॅटिक्स काय सांगतं बेटा आपल्याला, लाईक चार्जेस म्हणजे सारखे, म्हणजे कसे, पॉझिटिव्हच्या जवळ पॉझिटिव्ह आणला की ते एकमेकाला रिपेल करतात. करेक्ट बेटा. निगेटिव्हच्या जवळ निगेटिव्ह आणला रिपेल करेल, बट पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आणले तर ते एकमेकाला अट्रॅक्ट करतात. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह यांना अनलाईक चार्जेस म्हणतात. आणि लाईक चार्जेस कुणाला म्हणायचं, दोन पॉझिटिव्ह घ्या किंवा दोन निगेटिव्ह घ्या, सारखे सारखे चार्जेस घेतले की दे आर लाईक चार्जेस. and like charges always repel each other while unlike charges attract each other. बघ मग बेटा, आपण न्यूक्लियसच्या आतमध्ये गेलो, आपल्याला कळालं न्यूक्लियसच्या इनसाइडला कोण प्रेझेंट आहेत, प्रोटॉन प्रेझेंट आहेत बेटा. प्रोटॉन वरती कसला चार्ज आहे, पॉझिटिव्ह चार्ज आहे. मग इलेक्ट्रोस्टॅटिक्सच्या रूल्स नुसार बेटा ह्या प्रोटॉननी काय करायला पाहिजे, एकमेकाला रिपेल करायला पाहिजे. मग रिपेल केलं तर ह्या न्यूक्लियसच्या बाहेर हे प्रोटॉन निघून गेले पाहिजेत बेटा, पण असं होतं का, नाही होत. हे प्रोटॉनवर जरी पॉझिटिव्ह चार्ज असला, जरी ते एकमेकाला रिपेल करीत असले बेटा, तर या सर्वांना न्यूक्लियसच्या आतमध्ये बाउंड करून ठेवणारे फोर्स असते. बाउंड करणं म्हणजे बेटा बांधून ठेवणं, बाहेर येऊ न देणं. मग आता काय, हे जे फोर्स आहे, द फोर्स विच इज रिस्पॉन्सिबल फॉर बाउंडनेस ऑफ दिस न्यूक्लियस, तुला काय कळालेलं बेटा, प्रोटॉन एकमेकाला रिपेल करायला पाहिजे, तरी सुद्धा दे आर प्रेझेंट इनसाइड द न्यूक्लियस, म्हणजे इनसाइडला न्यूक्लियसच्या आतून त्यांना बांधून ठेवणारं कोणतं तरी एक फोर्स आहे बेटा, त्या फोर्सला आपण स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स म्हणतो. मग तुला स्ट्रक्चर ऑफ ॲटम वरून लक्षात येईल, तुला काय नोट करायचंय बेटा, काय लक्षात ठेवायचंय की न्यूक्लियस मध्ये प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स असतात. प्रोटॉनवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे, त्यांनी एकमेकाला रिपेल करायला पाहिजे, तरी सुद्धा न्यूक्लियस मध्ये ते एकत्र राहतात बेटा. म्हणून त्यांना एकत्र ठेवणारा जे फोर्स आहे, न्यूक्लियसला बाउंड करून ठेवणारा जे फोर्स आहे, दॅट फोर्स इज नोन ॲज द स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स. मग बघ बेटा कशी डेफिनेशन करता येईल आपल्याला, तर असं म्हणता येईल आपल्याला, द फोर्स विच इज रिस्पॉन्सिबल फॉर the force which is responsible for the boundness, the force which is responsible for the boundness of nucleus is called, या फोर्सला बेटा आपण काय म्हणू शकतो, स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स is called strong nuclear force. याला आपल्याला स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स म्हणता येतं बेटा. ठीक आहे, आली तुझ्या लक्षात डेफिनेशन बेटा. बघ सिंपल डेफिनेशन आहे. काय सांगते जनरल थेरी, प्रोटॉन मध्ये रिपल्शन असावं तरी सुद्धा न्यूक्लियस मध्ये सर्व प्रोटॉन्स एकत्र राहतात बेटा. मग ह्या सर्व प्रोटॉन्सला एकत्र ठेवणारं, बाउंड करून ठेवणारं जे फोर्स आहे, इट इज नोन ॲज द स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स बेटा. ठीक आहे, मग आता तुला कळाले स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स आहे कसं असेल रे बेटा. हे प्रोटॉन जरी एकमेकाला रिपेल करीत असले तर न्यूक्लिअर फोर्स कसं असावं, अट्रॅक्टिव्ह इन नेचर असावं. म्हणून तर सर्व प्रोटॉन्स एकमेकाला बाउंड करून आहेत बेटा, लक्षात घ्यायचं. म्हणजे न कळत या फोर्सचं नेचर, स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्सचं नेचर कसं आहे, अट्रॅक्टिव्ह इन नेचर असायला पाहिजे. ठीक आहे, ह्याच्या प्रॉपर्टीज बघूत बेटा आपण. बघा आता इथं ह्याच्या काही प्रॉपर्टीज आपल्याला स्टडी करायच्या. पहिली प्रॉपर्टी बेटा आपण नेचरची सांगतो. मी आताच सांगितलं तुम्हाला, हे जे स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स आहे हे काय करायला लागले, सगळ्या प्रोटॉन्सला एकत्र ठेवायचं काम करायले. म्हणजे ते कसं असायला पाहिजे बेटा, ऑलवेज अट्रॅक्टिव्ह इन नेचर. अट्रॅक्टिव्ह फोर्स असलं तरच प्रोटॉन एकत्र राहतील. प्रोटॉन न्यूट्रॉन हे सगळे जण एकत्र राहतील, लक्षात घ्यायचं. म्हणजे ऑलवेज नेचर कसं असायला पाहिजे बेटा, इट इज ऑलवेज अट्रॅक्टिव्ह इन नेचर. म्हणून तुझी पहिली प्रॉपर्टीची अशी तयार झाली बेटा, काय, द स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स इज ऑलवेज अट्रॅक्टिव्ह इन नेचर. ओके, आलं तुझ्या लक्षात. ठीक आहे, चल आता कशाबद्दल बोलायचं बेटा, त्याच्या रेंज बद्दल. आता बघ बेटा, रेंज कशी, किती साईज मध्ये, किती अंतरावर हे फोर्स इफेक्टिव्ह आहे बेटा. मी तुला आताच सांगितलं की स्ट्रक्चर ऑफ ॲटम बघताना मधात न्यूक्लियस आहे आणि हे बाहेर काय बेटा, इलेक्ट्रॉन आहे, लक्षात घ्यायचं.
मग तुम्हाला दोन साईज माहिती आहेत. ऍटमची साईज काय असते? ऍटमची साईज अंदाजे 10⁻⁻10 मीटर आणि न्यूक्लियसची साईज आपण अंदाजे 10⁻⁻15 मीटर एवढी घेतो बेटा. ठीक आहे. मग आता हे कुठं किती रेंज असेल याची? न्यूक्लियस एवढी असेल बेटा. या न्यूक्लियर रेंज मध्ये फक्त न्यूक्लियसच्या अंतरामध्येच हे ऍक्ट होतं. म्हणजे हे कसं आहे? शॉर्ट रेंज फोर्स आहे. फार कमी अंतरात इफेक्टिव्ह आहे. त्याच्या बाहेर इफेक्टिव्ह असतं का? नाही. एकदा हे न्यूक्लियस संपला की या फोर्सचा बाहेर काही संबंध नाही बेटा. हे न्यूक्लियर फोर्स कुठे ऍक्ट होते? ओनली इनसाइड द न्यूक्लियस. म्हणून हे रेंज कसं आहे? शॉर्टर रेंज फोर्स आहे, लक्षात घ्यायचा, किंवा शॉर्ट रेंज फोर्स असं म्हणू आपण. म्हणून बेटा तू दुसरी कॅरेक्टरिस्टिक्स असं करू शकशील काय? इट इज द शॉर्टर रेंज फोर्स किंवा शॉर्ट रेंज फोर्स आहे. कमी अंतरावर ऍक्ट होतं ते. ठीक. चल तिसरी आता आपल्याला सांगायचंय ह्याची स्ट्रेंथ कशी आहे. स्ट्रेंथ म्हणजे पॉवर. बेटा नीट लक्षात ठेव, स्ट्रॉंग न्यूक्लियर फोर्सच्या नावातच त्याचा अर्थ आहे. ह्या नेचर मध्ये जे बी फंडामेंटल फोर्सेस किती इथं? 4. बेटा सगळ्यात स्ट्रॉंग असणारा फोर्स आहे. म्हणजे काय म्हणशील? न्यूक्लियर स्ट्रॉंग न्यूक्लियर फोर्स इज अ स्ट्रॉंगेस्ट फोर्स इन द नेचर. ह्या नेचर मधलं सगळ्यात जास्त स्ट्रॉंग कोणतं फोर्स असेल बेटा? तर हे स्ट्रॉंग न्यूक्लियर फोर्स आहे. म्हणून तुला त्याची स्ट्रेंथ सांगताना सांगावं लागेल, इट इज द स्ट्रॉंगेस्ट फोर्स इन द नेचर. ह्या नेचर मध्ये जेवढे बी फोर्सेस आहेत बेटा, त्याच्यापैकी सगळ्यात जास्त स्ट्रॉंग फोर्स कोणता आहे? तर स्ट्रॉंग न्यूक्लियर फोर्स आहे. म्हणून त्याची स्ट्रेंथ झाली. बेटा चौथं पाहायचं आपल्याला काय? हा इनव्हर्स स्क्वेअर लॉ. हे इनव्हर्स स्क्वेअर लॉ ला ओबे करतं का? तर याचा त्याच्याशी काही संबंध नाही बेटा. म्हणून हे डू नॉट ओबे किंवा डज नॉट ओबे द इनव्हर्स स्क्वेअर लॉ. इनव्हर्स स्क्वेअर लॉ ला हे ओबे करणार नाही. याचा त्याच्याशी काही संबंध नाही बेटा. ठीक आहे. चल बेटा आणखीन काय पाहिलं होतं आपण? इफेक्ट ऑफ इंटरव्हेनिंग मीडियम. इंटरव्हेनिंग मीडियमचा याच्यावर इफेक्ट होतो का? तर काय म्हणणार आपण? हे इंडिपेंडेंट आहे. याच्यावर सुद्धा ग्रॅव्हिटेशनल फोर्स प्रमाणे याच्यावर सुद्धा काही इफेक्ट होत नाही. कुणाचा? इंटरव्हेनिंग मीडियम. इंटरव्हेनिंग मीडियम मीन्स व्हॉट बेटा? इंटरव्हेनिंग मीडियम मीन्स काय? मीडियम प्रेझेंट बिटवीन टू बॉडीज. मग ह्या प्रोटॉन मध्ये काय मीडियम आहे त्याच्यावर ते डिपेंड नाहीये. ओके. चल ही पण कॅरेक्टरिस्टिक्स कळाली. आणि 6वी काय? चार्ज डिपेंडन्स. चार्ज डिपेंडन्स कसा आहे? चार्ज वर डिपेंड आहे का बेटा? आपल्याला आता कळालं प्रोटॉन जरी लाईक चार्जेस असले तरी हे अट्रॅक्टिव्ह इन नेचर आहे. म्हणजे इट इज चार्ज इंडिपेंडेंट फोर्स आहे. लक्षात घ्या, चार्ज वर डिपेंड नाही बेटा. मग काय कळालं तुला? चार्ज वर डिपेंड असणार एकच फोर्स होतं, ते म्हणजे कोणतं? इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स. करेक्ट. मग बेटा हे अशा एवढ्या ह्याच्या प्रॉपर्टीज आपल्याला सांगता येऊ शकतात. मग तुला काय करायचंय? याची ही डेफिनेशन आणि ह्या सर्व प्रॉपर्टीज नोट करायच्यात बेटा. याच्यावर तुला क्वेश्चन विचारतील, डिफाइन द स्ट्रॉंग न्यूक्लियर फोर्स अँड राईट डाऊन इट्स प्रॉपर्टीज. एवढ्या प्रॉपर्टीज तुला असाइनमेंट मध्ये लिहून ठेवायच्या. ठीक आहे. चला बेटा आता आपल्याला फोर्थ टाइप ऑफ फोर्स म्हणजेच काय? लास्टची टाइप आपण बघितलेलं आहे. फंडामेंटल फोर्सेस इन नेचर किती इथं? 4 आहेत. त्याच्यापैकी आपण आता शेवटची टाइप पाहिला, ती म्हणजे कोणती? वीक न्यूक्लियर फोर्स. बेटा याच्या आधीच्या फोर्स मध्ये आपण स्टडी केलं की स्ट्रॉंग न्यूक्लियर फोर्स काय करत होतं? न्यूक्लियसला बाउंड करून ठेवायचा प्रयत्न करायचा बेटा. याच्या आधीच्याच आर्टिकल मध्ये आपण असं पाहिलं बेटा, स्ट्रक्चर ऑफ ॲटम पाहताना आपण काय सांगतो? सेंटरला न्यूक्लियस आहे आणि याच्या सराउंडिंगला असे लार्ज नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतील विच आर रिव्हॉल्विंग अराउंड दिस पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस. ही काय असेल? या ॲटमची काहीतरी रेडियस असं लक्षात असू द्यायचं. आणि असे अनेक इलेक्ट्रॉन्स आहेत जे काय करतात? दे आर रिव्हॉल्विंग अराउंड दिस पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस. बेटा आपण गेल्या कोर्स मध्ये पाहिलं न्यूक्लियर फोर्स कुठे ऍक्ट होतं? इनसाइड दिस न्यूक्लियस. न्यूक्लियसच्या आतमध्ये होतं. अँड इट इज रिस्पॉन्सिबल फॉर द बाउंडनेस ऑफ द न्यूक्लियस. न्यूक्लियसला एकत्र ठेवायचं काम करत होतं ते फोर्स. ठीक आहे. मग न्यूक्लियर फोर्स तुला कळालं कुणामध्ये ऍक्ट होतंय? ते प्रोटॉन मध्ये असेल किंवा आणखीन काहीतरी असेल, पण या सर्वांना एकत्र करून बाउंड करून ठेवायचं काम करतं. बेटा आता हे वीक न्यूक्लियर फोर्स कसं आहे? बेटा वीक न्यूक्लियर फोर्सचा कन्सेप्ट थोडासा वेगळा आहे बेटा. कसा वेगळा आहे? अनेकांचे ह्याच्याबद्दल गैरसमज आहेत. अनेक जण याला वेगळंच समजतात हे काय ते. तर वीक न्यूक्लियर फोर्स काय असते बेटा? याच्यासाठी तुला अगोदर इलेमेंटरी पार्टिकल्स ऑफ इलेमेंट कळावे किंवा सब ॲटॉमिक पार्टिकल्स तुला कळाले पाहिजेत. सब ॲटॉमिक पार्टिकल्स कुणाला म्हणायचं बेटा? तू जोपर्यंत आता 10th मध्ये होतास, 10th पर्यंत बेटा तू असं स्टडी केलंस
की इलेमेंट कशाचा बनलेला आहे, मॉलिक्युल्सचा. मॉलिक्यूल कशाचा बनलाय बेटा, ऍटम्सचा. आणि ऍटम कशाचा बनलेला आहे, तर मी आताशी सांगितल्याप्रमाणे कुणाचा, न्यूक्लियस सेंटरला आणि त्याच्या भोवती इलेक्ट्रॉन फिरायले. एवढी माहिती आपण 10th पर्यंत घेतली बेटा. 10th पर्यंत आपण फार तर आणखीन काय शिकलो, या न्यूक्लियसच्या आतमध्ये कोण कोण असतात बेटा, न्यूक्लियसच्या आतमध्ये प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स असतात. बट बेटा आता मॉडर्न फिजिक्स हे लक्षात ठेव, मॉडर्न फिजिक्स याच्याही आतमध्ये शिरलंय. मॉडर्न फिजिक्स न प्रूव्ह केलेलं आहे. आतापर्यंत तुमचा काय समज होता की प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे इलेमेंटचे सगळ्यात स्मॉलेस्ट पार्टिकल आहेत. पण बेटा तसं नाही. तू जे ऐकलंस ते सगळं खरं नाही, ते खोटे असं बी नाही. पण आतापर्यंत तू ऐकलेलेस की प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स आर स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ द इलेमेंट, पण ते बरोबर नाही बेटा. आताचं जे मॉडर्न सायन्स आहे, मॉडर्न फिजिक्स आहे, त्यानं प्रूव्ह केलंय की प्रोटॉन पेक्षाही छोटं कुणीतरी आहे बेटा. प्रोटॉन पेक्षा बी छोटं कुणीतरी आहे म्हणजे कोण आहे, तर त्यांनी असं प्रूव्ह केलेलं आहे की प्रोटॉन सुद्धा कशाचा तरी बनलेला आहे. मग प्रोटॉन कशाचा बनलेला आहे, तर बेटा तिथं कन्सेप्ट येतो या क्वार्कचा, लक्षात ठेवायचं. प्रोटॉन्स आर मेड अप ऑफ द क्वार्क असतात बेटा. प्रोटॉन कशाचा बनलेला आहे, क्वार्कचा बनला आहे. आणि हे क्वार्क किती असतात बेटा, हे 6 टाइप्स ऑफ क्वार्क्स आर देअर, लक्षात ठेवायचं. प्रोटॉन कशाचा बनलेला आहे, क्वार्कच्या. आणि क्वार्कच्या किती टाइप आहेत बेटा, 6 टाइप आहेत. कोणते कोणते, मी त्याचे 2 भागात क्लासिफिकेशन करतो. अप क्वार्क, त्याला चार्म क्वार्क, आणि एक काय टॉप क्वार्क असं म्हणतात. आणि दुसरा एक ग्रुप मी साईडला लिहिलोय, अपच्या ऐवजी काय डाऊन क्वार्क असेल, हा स्ट्रेंज किंवा त्याला स्ट्रॉंग असं सुद्धा म्हणतात. आणि टॉपच्या ऐवजी बॉटम क्वार्क असं म्हणतात. बेटा मी असे हे 6 टाइप का केलंय, 1 2 3 4 5 6 हे 6 टाइपचे क्वार्क झाले. मी असं का केलं, खरं तर हे तुमच्या सिलेबस मधला भाग नाही. हे वीक न्यूक्लिअर फोर्स आपल्या 11वी 12वी सुद्धा सिलेबसला नाही. हे फार मॉडर्न पार्ट आहे, म्हणजे तुम्हाला बीएससी एमएससी च्या नंतर पाहायला भेटेल. पण आपण थोडक्यात इथं पाहिला की जे काही हा जो प्रोटॉन्स आहे बेटा, हा प्रोटॉन कशाचा बनलेला आहे, क्वार्कचा. आणि क्वार्क किती टाइपचे असतात बेटा, 6 टाइपचे असतात. अप क्वार्क, डाऊन क्वार्क, चार्म क्वार्क, स्ट्रेंज क्वार्क, टॉप क्वार्क आणि बॉटम क्वार्क. बेटा मी असा ग्रुप का केलाय, या प्रत्येकावर एवढा चार्ज असतो, काय +2/3 +2/3 आणि +2/3 एवढा चार्ज असतो. आणि यांच्यावरती असतो -1/3 -1/3 आणि -1/3. म्हणून मी त्यांचा सेपरेट ग्रुप केला बेटा, लक्षात आहे. चल बेटा आता काय म्हणणं आहे यांचं, की आतापर्यंत तुला कळालं होतं प्रोटॉन हा इलेमेंटचा सगळ्यात छोटा पार्टिकल आहे. बट बेटा तसं नाही. मॉडर्न फिजिक्स फार पुढे गेलंय, त्यानं प्रूव्ह केलंय की प्रोटॉन कॅन बी सब डिवायडेड. आपण प्रोटॉनचे सुद्धा भाग करू शकतो. आणि त्यांनी काय सांगितलंय, प्रोटॉन इज मेड अप ऑफ द क्वार्क. आणि क्वार्क किती टाइपचे आहेत बेटा, या 6 टाइपचे. हा प्रत्येकावरचा एवढा चार्ज आहे बेटा. आपण काय करतो बेटा, एरवी जो प्रोटॉन आहे या प्रोटॉन वरती +1 एवढा चार्ज घेतो बेटा, ठीक आहे. प्रोटॉन वर किती घेतो, +1 चार्ज. तो कसा आलाय हे आता मी तुम्हाला सांगणार आहे, म्हणजे तुम्हाला वीक न्यूक्लिअर फोर्स नंतर कळेल बेटा. मग बघा आता इकडे लक्ष दे व्यवस्थित. मग आता प्रोटॉन कशाचा बनलाय म्हणतंय, तर बघा लक्षात ठेवा, त्यांचं असं म्हणणं आहे प्रोटॉन कशाचा बनलाय, प्रोटॉन इज मेड अप ऑफ 2 अप क्वार्क +1 डाऊन क्वार्क याचा बनलेला बेटा, लक्षात असू द्यायचं. प्रोटॉन कशाचा बनलाय, नीट लक्षात असू द्या. प्रोटॉन इज मेड अप ऑफ 2 अप क्वार्क अँड 1 डाऊन क्वार्क. मग बेटा अप क्वार्क म्हणलेस बघ बरं, 2 अप क्वार्कचा एकूण चार्ज किती झाला, 2/3 +2/3 म्हणजे किती आले हे 4/3 एवढा चार्ज झाला. पण कसला, प्लस. आणि एक 1 डाऊन क्वार्क आहे बेटा, 1 डाऊन क्वार्कचा चार्ज किती, -1/3. तू जर याची बेरीज केलीस कुणाची, हे 4/3 -1/3, तर बेटा हे 3/3 आले. इट इज इक्वल टू 1. पण कसला, +1 एवढा चार्ज आहे. म्हणून या कारणाने बेटा आपण प्रोटॉनवर +1 एवढा चार्ज घेतो. आणि त्याची व्हॅल्यू किती असते, -1.6 10⁻⁻19 कुलॉम एवढी घेतो आपण, ठीक आहे. एवढी त्याची व्हॅल्यू असते त्या चार्जची. ओके. मग आता तुला काय लक्षात ठेवायचं बेटा, हे बाकी सगळं विसर. वीक न्यूक्लिअर फोर्स कळावं म्हणून मी तुला असं सांगितलं की प्रोटॉन हा सगळ्यात छोटा पार्टिकल नाही बेटा. तर प्रोटॉन कशाचा बनलेला आहे, क्वार्कचा. क्वार्कच्या किती टाइप आहेत बेटा, 6 टाइप्स आहेत. कोणत्या, अप, चार्म, टॉप, पुन्हा डाऊन, स्ट्रेंज आणि बॉटम. हे 6 टाइपचे क्वार्क असतात बेटा. मग आता त्यांनी काय सांगितले, प्रोटॉन कशाचा बनलेला बेटा, 2 अप क्वार्क आहेत आणि त्याच्यात 1 डाऊन क्वार्क आहे.
अप क्वार्क वर किती चार्ज आहे +2/3 किती ते 2 म्हणजे 2/3 +2/3 किती झाले बेटा 4/3 आणि एक डाऊन क्वार्कचा किती -1/3 अशा प्रकारे +1 एवढा चार्ज आपण घेतला प्रोटॉन वरती। आता सांगायचा पॉइंट असा आहे बेटा मी तुला हे कशासाठी सांगितलं हा प्रोटॉन जसा बनलेला आहे तसाच न्यूट्रॉन सुद्धा बनलेला आहे। न्यूट्रॉन कुणाचा बनलाय बेटा न्यूट्रॉन मध्ये काय असतात 2 डाऊन क्वार्क असतात आणि +1 अप क्वार्क याच्या उलट काम असतंय। ह्याच्यात 2 अप होते तर न्यूट्रॉन मध्ये 2 डाऊन आहे मग त्याच्यावरचा चार्ज किती बेटा 2 डाऊन म्हणजे -1/3 -1/3 हे किती झाले बेटा -1/3 -1/3 म्हणजे -2/3 एवढा झाला आणि एक अप क्वार्क आहे बेटा याचा चार्ज किती झाला एकूण सांगशील अप क्वार्कचा चार्ज किती +2/3 मग बेटा या दोन्हीची जर बेरीज केली -2/3 +2/3 याचा टोटल चार्ज किती झाला 0 म्हणून आपण असं म्हणतो न्यूट्रॉन्स आर न्यूट्रल। खरं तर हा आपल्या सिलेबसचा भाग नाही बरं का बेटा फक्त मी ओळख करून दिलं तुला 11वी 12वीत वीक न्यूक्लिअर फोर्स स्टडी करायचं नाही म्हणून याला घाबरू नकोस बेटा फक्त इन्फॉर्मेशन म्हणून घे। चल ठीक आहे तुला कळालं प्रोटॉन कशाचा बनलाय आणि न्यूट्रॉन कशाचा बनलाय ठीक आहे आता नीट लक्ष दे। आता तुला काय कळालंय प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स हे सगळ्यात स्मॉल पार्टिकल नाही तर दे कॅन बी सब डिवाइडेड त्यांचे सुद्धा छोटे छोटे पार्ट करता येतात बेटा। मग तुला कळालंय की प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स कशाचे बनले क्वार्कचे आणि क्वार्कच्या टाइप आता तुला चांगले कळालेत बेटा। तसं तर क्वार्क प्रमाणेच इतर सुद्धा अनेक पार्टिकल असतात पण सध्या आपला त्यांचा संबंध नाहीये। मग आता वीक न्यूक्लिअर फोर्स कडे येतो बेटा मी थोडस काय झालं पहिल्यांदा हे वीक न्यूक्लिअर फोर्स फर्स्ट टाइम कुठं ऑकर झालं बेटा बीटा रेडिएशनच्या ड्युरिंग। तुला माहिती रेडिओ ऍक्टिव्हिटी नावाची एक प्रोसेस असते बहुतेक 10th पर्यंत तुला झाली असेल अल्फा रेज बीटा रेज आणि गॅमा रेज हे रेडिओ ऍक्टिव्ह म्हणजे ज्या ज्या एलिमेंटचं न्यूक्लियस हेवी बेटा हेवी म्हणजे काय मोर दॅन 80 ज्याच्याकडे लक्षात ठेवा काय मोर दॅन 80 प्रोटॉन्स आहेत ज्या न्यूक्लियस कडे मोर दॅन 80 प्रोटॉन्स आहेत त्याला आपण कसलं हेवी न्यूक्लियस म्हणतो। मग त्या न्यूक्लियसच्या सेंटर मधून काय त्या ऍटमच्या न्यूक्लियस मधून काय होतं बेटा अल्फा रेज बीटा रेज आणि गॅमा रेज हे कंटिन्युअसली बाहेर फेकले जातात। मग आता हे जे वीक न्यूक्लिअर फोर्स आहे बेटा ते फर्स्ट टाइम कुठं ऑकर झालं ड्युरिंग द बीटा रेडिएशन। ह्या बीटा रेडिएशन्स मध्ये तुम्हाला माहिती बीटा रेडिएशन्स म्हणजे काय तर हे फास्ट मुव्हिंग इलेक्ट्रॉन्स आहेत बेटा बरोबर आहे फास्ट मुव्हिंग इलेक्ट्रॉन्स असतात ठीक आहे। काय असतं ते तर बघा बीटा रेडिएशन म्हणजे काय फास्ट मुव्हिंग इलेक्ट्रॉन। मग ज्यावेळेस फर्स्ट टाइम रेडिओ ऍक्टिव्हिटीची स्टडी करत होते हे लोक त्यावेळेस काय आढळलं बेटा की बीटा रेडिएशन्स कोण आहेत फास्ट मुव्हिंग इलेक्ट्रॉन्स आहेत पण त्यांच्या लक्षात असं आलं सुरुवातीला लोकांचा अंदाज असा होता की हे इलेक्ट्रॉन कुठले बाहेर येत असावे न्यूक्लियसच्या बाहेर बाजूला जे फिरतात आपण आता पाहिल्याप्रमाणे सेंटरला कोण आहे न्यूक्लियस आणि त्याच्या भोवती असे हे इलेक्ट्रॉन्स फिरायलेले असतात बेटा लक्षात असू द्यायचं। मग लोकांना असं वाटलं हे जे बीटा रेडिएशन्स आहे ते म्हणजे कोण असेल हे सराउंडिंगचे इलेक्ट्रॉन बाहेर पडत असावे पण त्यांच्या नंतर लक्षात आलं ह्या बीटा रेडिएशनची एनर्जी आणि हे इलेक्ट्रॉन बाहेर पडले असता एनर्जी कशी असते डिफरंट असते। मग त्यांनी कन्क्लुजन काढलं की बीटा रेडिएशन म्हणजे हे जरी फास्ट मुव्हिंग इलेक्ट्रॉन असले बेटा तरी ते बाहेरचे इलेक्ट्रॉन नाही तर कुठून आले मग तर त्यांच्या असं लक्षात आलं ते न्यूक्लियस मधून बाहेर पडले। न्यूक्लियस मध्ये तर कोण आहेत बेटा आताच कळालं आपल्या न्यूक्लियस मध्ये कोण आहेत प्रोटॉन्स अँड कोण असतात न्यूट्रॉन्स असतात। मग आता लोकांना म्हणजेच फिजिसिस्टला म्हणजे सायंटिस्टला क्वेश्चन पडला होता की इलेक्ट्रॉन इकडले इलेक्ट्रॉन तर बाहेरचे तर बाहेर पडत नाहीत न्यूक्लियस मध्ये तर कोण आहेत प्रोटॉन आणि न्यूट्रॉन मग ह्या बीटा डीके जो बीटा रेडिएशन जे बाहेर पडायले ते कोण आहेत फास्ट मुव्हिंग इलेक्ट्रॉन्स आहेत मग ते कुठून आले मग त्यांच्या लक्षात आलं एक प्रकार न्यूक्लियसच्या आतमध्ये घडतो। काय प्रकार आतमध्ये घडतो बेटा की तिथे ट्रान्सफॉर्मेशन होतं काय हे बघ बेटा इथं नीट लक्ष दे आता प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांची कंटिन्युअस ट्रान्सफॉर्मेशन होते म्हणजे कसं कधी प्रोटॉनचं कन्व्हर्जन न्यूट्रॉन मध्ये केलं जातं आणि न्यूट्रॉनचं कन्व्हर्जन प्रोटॉन मध्ये केलं जातं। कसं केलं जात असेल बेटा आताच आठवणी प्रोटॉन कशाचा बनलाय 2 अप क्वार्क आणि 1 डाऊन क्वार्क ह्याच्या उलट न्यूट्रॉन मध्ये बेटा काय होतंय 2 डाऊन क्वार्क आहेत आणि 1 अप क्वार्क आहे। मग काय होत असेल की न्यूक्लियस मधल्या इंटरॅक्शन मुळे
ट्रान्सफॉर्मेशन कधी कधी प्रोटॉनचं कन्व्हर्जन न्यूट्रॉन मध्ये होतं आणि न्यूट्रॉनचं कन्व्हर्जन प्रोटॉन मध्ये सुद्धा होतं. मग हे जे ट्रान्सफॉर्मेशन आहे कशाचं, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द प्रोटॉन इनटू न्यूट्रॉन अँड न्यूट्रॉन इनटू प्रोटॉन, हे का होत असेल बेटा, ड्यू टू द एक्सचेंज ऑफ क्वार्क. क्वार्कची आदला बदल होत असेल बेटा. मला सांगा एक प्रोटॉन आहे त्याच्यात किती क्वार्क आहेत, 2 अप आणि 1 डाऊन आहे. समजा 2 अप पैकी तो एक क्वार्क निघून गेला आणि त्याच्या ठिकाणी डाऊन क्वार्क आला. आता प्रोटॉन मध्ये काय आलं बेटा, एक अप क्वार्क आला आणि 2 डाऊन क्वार्क आले. मग आता प्रोटॉन प्रोटॉन राहिला का, नाही, तो कोण झाला, न्यूट्रॉन. मात्र प्रोटॉनचं न्यूट्रॉन मध्ये कन्व्हर्जन किंवा न्यूट्रॉनचं प्रोटॉन मध्ये कन्व्हर्जन होत असताना त्याच्यातली जी एक्स्ट्रा एनर्जी का बेटा ती न्यूक्लियस मधून बाहेर फेकली जाते, त्याला आपण काय म्हणतो, बीटा रेडिएशन्स म्हणतो. मग ती बाहेर फेकली जाणारी एनर्जी कुणा एवढी होती बेटा, कुणासारखी, इलेक्ट्रॉन सारखी वाटली, म्हणून त्याला बीटा रेडिएशन्स असं म्हणतात, लक्षात घ्या. म्हणजे मग काय झालं, मग हे आता जी प्रोसेस नेमकी घडली बेटा, काय घडली, ट्रान्सफॉर्मेशन झालं कुणाचं, प्रोटॉनचं न्यूट्रॉन मध्ये किंवा न्यूट्रॉनचं प्रोटॉन मध्ये. आणि हे ट्रान्सफॉर्मेशन होत असताना जी एक्स्ट्रा एनर्जी तिथली ती रिलीज केली जाते. रिलीज म्हणजे काय बेटा, सोडून देणे किंवा बाहेर फेकणे. मग न्यूक्लियसच्या आतून ज्या ज्या वेळेस प्रोटॉनचं कन्व्हर्जन न्यूट्रॉन मध्ये किंवा न्यूट्रॉनचं प्रोटॉन मध्ये झालं त्यावेळेस काही एनर्जी बीटा रेच्या फॉर्म मध्ये बाहेर फेकली गेली, त्याला बीटा डीके किंवा बीटा रेडिएशन्स असं म्हणतात बेटा. आणि मग आता ही जी प्रोसेस घडली महत्वाची, काय, कन्व्हर्जन ऑफ प्रोटॉन इनटू न्यूट्रॉन. ह्या कन्व्हर्जन साठी जे फोर्स रिस्पॉन्सिबल आहे का बेटा, त्याला आपण काय म्हणतो, वीक न्यूक्लिअर फोर्स. मग आता बेटा एक साधी डेफिनेशन, आधी कमी करेक्ट असलेली डेफिनेशन आपण अशी तयार करू. वीक न्यूक्लिअर फोर्स कुणाला म्हणावं, वीक न्यूक्लिअर फोर्स काय करतंय, कुणाला रिस्पॉन्सिबल आहे, रेडिओ ऍक्टिव्ह डीकेला. रेडिओ ऍक्टिव्ह डीके म्हणजे काय, की अल्फा बीटा गॅमा सारखे जे रेज बाहेर पडतात ते ज्याच्यामुळे बाहेर पडतात ते त्याला जे फोर्स रिस्पॉन्सिबल आहे त्याला काय म्हणायचं बेटा, वीक न्यूक्लिअर फोर्स. आता मी तुला खूप मोठी स्टोरी सांगितली. मी तुला सांगितलंय की प्रोटॉन हा छोटा पार्ट नाही, ते कशाचा बनलेला आहे, क्वार्कचा बनलेला आहे. मग न्यूक्लियसच्या आतमध्ये काय होत असते, देयर इज ट्रान्सफॉर्मेशन ऑफ प्रोटॉन इनटू द न्यूट्रॉन अँड न्यूट्रॉन इनटू द प्रोटॉन. ड्यूरिंग दिस प्रोसेस सम एनर्जी इज रिलीज्ड इन द फॉर्म ऑफ बीटा रेडिएशन्स. म्हणून ड्यूरिंग द बीटा रेडिएशन्स काय घडतं बेटा, प्रोटॉनचं कन्व्हर्जन न्यूट्रॉन मध्ये किंवा न्यूट्रॉनचं प्रोटॉन मध्ये होतं. आणि ह्या कन्व्हर्जनला जे फोर्स रिस्पॉन्सिबल आहे बेटा, दॅट फोर्स इज नोन ॲज द वीक न्यूक्लिअर फोर्स. मग आता एक साधी कमी करेक्ट असलेली डेफिनेशन ह्याची, कोणती डेफिनेशन तयार झाली बेटा, इट इज द फोर्स विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द रेडिओ ऍक्टिव्ह डीके. म्हणजे रेडिओ ऍक्टिव्हिटीसाठी रिस्पॉन्सिबल असलेलं फोर्स म्हणजे वीक न्यूक्लिअर फोर्स आहे. पण आपण याला जरा जास्त करेक्ट बनवायचा प्रयत्न करू. आधी साधी डेफिनेशन बेटा तुझ्या पुढे कोणती लिहून ठेवली, द फोर्स. मी हे सगळ्यात जरा कमी करेक्ट असलेली डेफिनेशन आहे ती लक्षात घे. द फोर्स विच इज रिस्पॉन्सिबल फॉर, द फोर्स विच इज रिस्पॉन्सिबल फॉर रेडिओ ऍक्टिव्ह डीके is called, the force which is responsible for radioactive decay is called weak nuclear force. बेटा हे सगळ्यात सोपी आणि जरा कमी करेक्ट असलेली डेफिनेशन आहे. मग आता तू सध्याला सेव्ह करून ठेवलंस डोक्यात, काय, वीक न्यूक्लिअर फोर्स कुणाला म्हणायचं, या फोर्समुळे रेडिओ ऍक्टिव्हिटी म्हणजे रेडिओ ऍक्टिव्ह डीके ऑकर होतं बेटा. ही एक डेफिनेशन झाली. आणखीन या फोर्सला जर करेक्टली डिफाईन करायचं बेटा तर आपण असं डिफाईन करू शकतो, लक्ष देशील, या डेफिनेशन तुला कुठं मिळणार नाही दुसरीकडे, लक्षात असू दे. हे ऍक्च्युअली हे आर्टिकल मी पुन्हा पुन्हा सांगत आहे, आपल्या बोर्डाला हे आर्टिकल नाहीये बेटा. बघा आता काय सांगायचं तुला, काय लक्षात ठेवायचंय, वीक न्यूक्लिअर फोर्स काय असतंय, तर द फोर्स, व्यवस्थित लक्षात घे, द फोर्स विच ऍक्ट्स इनसाइड the individual nucleon. The force which acts inside the individual nucleon, the force which acts inside the individual nucleon and which is responsible for the transformation of, which is responsible for
the transformation of proton to neutron and proton to neutron and neutron to proton, which is accompanied by beta radiations is called weak nuclear force. मग बेटा जरा थोडीशी मोठी डेफिनेशन आहे, म्हणूनच तर हे तुमच्या सिलेबसला नाही. कुठे बेटा हे MSc ला दिलेलं आहे, हे जरा हायर फिजिक्स आहे. पण आपल्याला ओळख असावी. अनेक मुलं गैरसमजत असतात की वीक न्यूक्लिअर फोर्स काय असते. बेटा बघा आता या डेफिनेशनला समजून घेऊ. काय म्हणते, द फोर्स विच ऍक्ट्स इनसाइड द इंडिव्हिज्युअल न्यूक्लियन. न्यूक्लियन म्हणजे कोण, प्रोटॉन किंवा न्यूट्रॉन. प्रोटॉन किंवा न्यूट्रॉनच्या आतमध्ये ऍक्ट होतं बेटा हे फोर्स. ठीक आहे, काय करतं ते, विच इज रिस्पॉन्सिबल फॉर कशाला आहे, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ प्रोटॉन टू न्यूट्रॉन अँड न्यूट्रॉन टू प्रोटॉन. हे कुणाला रिस्पॉन्सिबल आहे, प्रोटॉनचं कन्व्हर्जन न्यूट्रॉन मध्ये करतं किंवा न्यूट्रॉनचं कन्व्हर्जन प्रोटॉन मध्ये करतं. कसं, विच इज अकंपनीड बाय. त्याच्यामुळे काय होतंय, ते बीटा रेडिएशनच्या फॉर्म मध्ये एनर्जी इमिट केली जाते आणि मग हे कन्व्हर्जन होतं बेटा. किंवा कन्व्हर्जन होत असताना काही एनर्जी इमिट केली जाते. अशा फोर्सला आपण वीक न्यूक्लिअर फोर्स म्हणायचं. आता तू म्हणशील सर किती अवघड डेफिनेशन आहे बेटा, म्हणूनच हा भाग तुमच्या सिलेबसला नाही. आपल्याला फक्त काय करायचंय, नोट ठेवायचंय की हे वीक न्यूक्लिअर फोर्स सुद्धा असतं, याची माहिती आपल्याकडे असली पाहिजे बेटा. याला आणखीन कसं डिफाइन करता येऊ शकतं बेटा, नीट लक्षात घे. एक साधी, हे वीक न्यूक्लिअर फोर्स काय, हे एक मेकॅनिझम आहे, लक्षात घ्यायचं. इट इज द मेकॅनिझम ऑफ इंटरॅक्शन. ही लक्षात ठेव बेटा, तुला हे कळते का बघ. मेकॅनिझम ऑफ इंटरॅक्शन बिटवीन subatomic particles. Mechanism of interaction between subatomic particles that is responsible for radioactive decay. मग बघ बेटा, आता तुला मी 3 डेफिनेशन तयार करून दिल्या. ही काय सांगते, वीक न्यूक्लिअर फोर्स हे मेकॅनिझम आहे ऑफ कुणाचं, इंटरॅक्शनचं बिटवीन सब ॲटॉमिक पार्टिकल्स. सब ॲटॉमिक पार्टिकल्स मध्ये जे इंटरॅक्शन होते बेटा, त्याचा हा मेकॅनिझम आहे. आणि ज्याच्यामुळं की काय होतंय, दॅट इज रिस्पॉन्सिबल फॉर द रेडिओ डिके. ज्या मेकॅनिझम ऑफ इंटरॅक्शन मुळे रेडिओ ऍक्टिव्ह डिके ऑकर होत आहे, त्या मेकॅनिझम ऑफ इंटरॅक्शनला सुद्धा तुम्ही काय म्हणू शकता, वीक न्यूक्लिअर फोर्स म्हणू शकता. मग बेटा ही डेफिनेशन लक्षात ठेवा किंवा ही डेफिनेशन लक्षात ठेवा, दोन्ही सेमच आहेत. दोन्हीचं म्हणणं एकच आहे बेटा, लक्षात घ्या. म्हणून वीक न्यूक्लिअर फोर्स बेटा तुला नीट लक्षात ठेवायचंय. कुठे ऍक्ट होतंय, इट ऍक्ट्स इनसाइड द न्यूक्लियन. न्यूक्लियन म्हणजे कोण, प्रोटॉन किंवा न्यूट्रॉन, त्याच्या आतून ऍक्ट होतं बेटा. आणि हे ऍक्ट झाल्यामुळे काय होतंय, ट्रान्सफॉर्मेशन होती. कुणाची, प्रोटॉनची न्यूट्रॉन मध्ये किंवा न्यूट्रॉनची प्रोटॉन मध्ये. ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय, कन्व्हर्जन केलं जातं बेटा. प्रोटॉनचा न्यूट्रॉन बनतो, न्यूट्रॉनचा प्रोटॉन बनतो. कसा बनत असेल बेटा, क्वार्कच्या एक्सचेंज. बेसिक पार्ट लक्षात ठेव. प्रोटॉन कशाचा बनलाय, 2 अप क्वार्क अँड 1 डाऊन क्वार्क. न्यूट्रॉन कशाचा आहे, 2 डाऊन क्वार्क अँड 1 अप क्वार्क, याचा बनलेला बेटा. ठीक आहे, मग ही जी ट्रान्सफॉर्मेशन होते, या ट्रान्सफॉर्मेशन मुळे काय होतं, बीटा रेडिएशनच्या फॉर्म मध्ये एनर्जी इमिट केली जाते. आणि हे ज्याच्यामुळे होतं त्या फोर्सला आपण काय म्हणू शकतो, वीक न्यूक्लिअर फोर्स म्हणतो बेटा. ठीक आहे, आता बेटा तुझा मला असा प्रश्न असेल, मग सर याचं नेचर कसं आहे, अट्रॅक्टिव्ह असेल का रिपल्सिव्ह असेल, तर बेटा नोट करून ठेव. वीक न्यूक्लिअर फोर्स इज नायदर अट्रॅक्टिव्ह नॉर रिपल्सिव्ह. म्हणून आता आपल्याला याच्या प्रॉपर्टीज बघायच्यात. शेवटच्या 2 मिनिटाचं काम बेटा. ठीक आहे, प्रॉपर्टीज मध्ये पहिल्यांदा आपल्याला त्याचं नेचर सांगायचंय. बघा काय म्हणते, इट इज काय म्हणता येईल आपल्याला, नायदर अट्रॅक्टिव्ह नॉर रिपल्सिव्ह. नायदर अट्रॅक्टिव्ह नॉर रिपल्सिव्ह. नेचर कसं आहे, ते अट्रॅक्टिव्ह बी नाही आणि रिपल्सिव्ह बी नाही. का नाही बेटा, कारण ते कुठून ऍक्ट होतंय, इनसाइड द न्यूक्लियन ऍक्ट होतंय.
म्हणून ते अट्रॅक्टिव्ह पण नसतंय, रिपल्सिव्ह पण नसतं. त्याचं काम काय, फक्त ट्रान्सफॉर्मेशन करायचे, प्रोटॉनचा न्यूट्रॉन बनवायचा किंवा न्यूट्रॉनचा प्रोटॉन बनवायचा आणि त्याच्यामध्ये ते एनर्जी बाहेर फेकतं बीटा रेडिएशनच्या फॉर्म मध्ये. म्हणून ह्याचं दुसऱ्यांदा बेटा ह्याची रेंज सांगायची आपल्याला. रेंज कशी असेल बेटा, हे शॉर्टेस्ट रेंजचं फोर्स आहे बेटा. आता हे कसं बघ, ऐक नीट. मगाशी बघितलं आपण स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स कुठे ऍक्ट होतंय, इनसाइड द न्यूक्लियस ऍक्ट होतंय, म्हणजे त्याची रेंज किती, न्यूक्लियसच्या साईजची बेटा. ठीक आहे. आता हा कुठे ऍक्ट व्हायलाय, इनसाइड द प्रोटॉन, म्हणजे काय, प्रोटॉन जेवढ्या साईजचा आहे तेवढीच त्याची रेंज आहे. मग नीट बघ बेटा, न्यूक्लियसच्या आतमध्ये प्रोटॉन आहे, म्हणजे जे स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्सची रेंज आहे त्याच्यापेक्षा कमी रेंज कुणाची असेल, ह्या वीक न्यूक्लिअर फोर्सची असेल. म्हणून त्याला शॉर्टेस्ट रेंज फोर्स म्हणतात. किती अंतरात काम करेल, साईज ऑफ प्रोटॉन, म्हणजे अंदाजे याची का 10⁻⁻16 मीटर एवढ्या अंतरातच फक्त हे ऍक्टिव्ह आहे, म्हणजे फक्त इनसाइड द न्यूक्लियन ऍक्टिव्ह आहे, बाहेर ऍक्टिव्ह नाही. प्रोटॉनच्या आतमध्ये स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स कुठे ऍक्ट होतंय, इनसाइड द न्यूक्लियस. न्यूक्लियस मध्ये पुन्हा प्रोटॉन आहे आणि हे फोर्स प्रोटॉनच्या आत फक्त ऍक्ट होतं बेटा, म्हणून त्याचं शॉर्टेस्ट रेंज फोर्स म्हणतो. थर्ड वन, तिसऱ्यांदा काय सांगतो बेटा, नेचर झाली, रेंज झाली, याची स्ट्रेंथ झाली बेटा. स्ट्रेंथ कशी आहे आता तुला नीट लक्षात ठेवायचंय. हे जरी वीक न्यूक्लिअर फोर्स असलं का बेटा, हे ग्रॅव्हिटेशनल फोर्स पेक्षा स्ट्रॉंग आहे. मात्र कोणते, स्ट्रॉंग न्यूक्लिअर आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्सच्या तुलनेत हे वीक आहे, म्हणून मी त्याला असं लिहितो, काय बघा, वीकर दॅन, कुणापेक्षा वीक आहे बघा, वीकर दॅन स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स, वीकर दॅन स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स अँड इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स. बघा याची स्ट्रेंथ नीट लक्षात ठेवा, वीकर दॅन स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स अँड इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स बट कसं आहे, स्ट्रॉंगर दॅन, कुणापेक्षा स्ट्रॉंगर आहे बघा, स्ट्रॉंगर दॅन ग्रॅव्हिटेशनल फोर्स, बट स्ट्रॉंगर दॅन ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ठीक आहे. चला काय काय कळाली, नेचर कळालं, रेंज कळालं, स्ट्रेंथ कळाली. चौथं बेटा आता हे काय, इनव्हर्स स्क्वेअर लॉ. हे इनव्हर्स स्क्वेअर लॉ ओबे करतं का बेटा, त्याचा काही संबंध नाही, म्हणजे काय, डू नॉट ओबे असं म्हणू आपण. परत पाचवं काय, इंटरवेनिंग मीडियम. बेटा याला इंटरवेनिंग मीडियमचा काही संबंध नाही, म्हणून इट इज इंडिपेंडंट ऑफ इंटरवेनिंग मीडियम. आणि शेवटची प्रॉपर्टी ह्याची काय, चार्ज डिपेंडन्स कसा आहे, चार्ज वरती डिपेंड आहे का बेटा, चार्ज डिपेंडन्स. तर आपण मगाशीच बघितलंय याचा आणि चार्जचा अर्थार्थी काही संबंध नाही, फक्त हे कुठून ऍक्ट होईल, इनसाइड द न्यूक्लियन. मग ह्याचं काम काय, प्रोटॉनचं कन्व्हर्जन न्यूट्रॉन किंवा न्यूट्रॉनचा प्रोटॉन करणं, म्हणून चार्ज डिपेंडन्स कसा आहे, इंडिपेंडंट आहे, आपण असं म्हणू शकतो बेटा. ठीक आहे. मग ह्या याच्या एवढ्या कॅरेक्टरिस्टिक्स कशा तयार करशील बेटा, पुन्हा एक, इट इज नायदर अट्रॅक्टिव्ह नॉर रिपल्सिव्ह इन नेचर. पुन्हा इट इज शॉर्टेस्ट रेंज फोर्स, किती रेंज आहे त्याची, साईज ऑफ प्रोटॉन एवढी. पुन्हा स्ट्रेंथ कशी, वीकर दॅन स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स अँड इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स बट स्ट्रॉंगर दॅन ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. इनव्हर्स स्क्वेअर लॉ, डू नॉट ओबे किंवा इट डज नॉट ओबे द इनव्हर्स स्क्वेअर लॉ. पुन्हा इट इज इंडिपेंडंट ऑफ द इंटरवेनिंग मीडियम, इंटरवेनिंग मीडियम वरती हे डिपेंड नाही. आणि चार्ज डिपेंडन्स, चार्ज वर सुद्धा डिपेंड नाही, इट इज इंडिपेंडंट ऑफ द चार्ज. असं झालं बेटा हे वीक न्यूक्लिअर फोर्स, जे की आपल्या सिलेबसचा भाग नाही. आपल्याला फक्त 3च फोर्स स्टडी करायचे आहेत 11वी 12वी. कोणते कोणते, पहिलं असताना म्हणजे कोणतं, पहिलं जे फोर्स आपण पाहिलं ग्रॅव्हिटेशनल फोर्स, पुन्हा कोणतं होतं बेटा, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स आणि स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स. फक्त एवढ्याच फोर्सेसचा आपला संबंध येणार आहे. हे थर्ड टाइपचं फोर्स बियॉन्ड आवर सिलेबस आहे, आपल्या सिलेबस मध्ये नाही, पण तरी पण तुमच्या मी लक्षात आणून दिलं. बघा बेटा, आता तुम्हाला चारही फोर्सेस डिटेल मध्ये कळाले की पहिलं आपण जे फोर्स घेतलं ग्रॅव्हिटेशनल, पुन्हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक, स्ट्रॉंग न्यूक्लिअर आणि आजचं वीक न्यूक्लिअर, असे 4 फोर्सेस आपण एकत्रित स्टडी केले बेटा. ठीक आहे. मग आता तुमच्या एक लक्षात आलंय, या सगळ्यांना जर कम्पेअर केलं बेटा तर तुमच्या लक्षात असायला पाहिजे सगळ्यात स्ट्रॉंग कोणतं आहे, सगळ्यात स्ट्रेंथ कुणाची जास्त आहे, स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स. म्हणजे आपण असं कन्सिडर करतो बेटा, बघा काय, हे स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स, हे स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स, the strong nuclear force is stronger than, कुणापेक्षा जास्त बेटा हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स,
it is stronger than electromagnetic force and it is stronger than weak nuclear force. Weak nuclear force and weak nuclear force is stronger than the gravitational force. बघा मग बेटा तुमच्या काय लक्षात येईल, सगळ्यात स्ट्रॉंगर कोणतं फोर्स आहे, स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स. सगळ्यात वीकर कोणतं आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. इमॅजिन करा बेटा, जर आपण स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्सला 1 असं म्हटलं, एक एनसीईआरटी ने आपल्याला अंदाजे कंपॅरिझन दिलाय बेटा. हे जर 1 कन्सिडर केलं तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स 10 टू द पॉवर -2 म्हणजे याच्यापेक्षा काय 100 पटीने कमी असते बेटा याची स्ट्रेंथ. आणि हे वीक न्यूक्लिअर फोर्स याचा जर विचार केला आपण तर हे असतं 10 टू द पॉवर -13 म्हणजे एकावर बघा किती 13 शून्य द्या, तेवढ्या पटीने कमी असेल हे कुणाच्या तुलनेत, स्ट्रॉंग न्यूक्लिअर. आणि याचा जर विचार केला त्याला 10 टू द पॉवर -38 किंवा काही काही बुक्स मध्ये 10 टू द पॉवर -39 टाइम्स असं घेतात बेटा. हे कशावरून काढले, 2 सारख्या पार्टिकल वरून, प्रोटॉन मधलं असेल म्हणा किंवा प्रोटॉन इलेक्ट्रॉन मधलं असेल, ते सगळे हे फोर्सेस काढले आणि त्याच्यावरून ठरवलं पुन्हा की स्ट्रेंथ किती असेल ते. तर ही एक अंदाजे स्ट्रेंथ आहे, आपल्याला माहिती असावी. हा फक्त जनरल नॉलेजचा पार्ट आहे बेटा, म्हणून याला नोट करून ठेवा. तुम्हाला काय नोट करायचंय, सगळ्यात स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स आणि सगळ्यात वीक कोणतं आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. ठीक आहे. बघा बेटा, आता आजच्या या व्हिडिओ लेक्चरचा शेवटचा भाग तो म्हणजे असा की आपण जे चारही फोर्सेस इन नेचर, फंडामेंटल फोर्सेस इन नेचर स्टडी केले ते आपल्याला इथं एकत्रित तयार करायचे. हे तुमच्यासाठी काम असणार आहे बेटा, हे तुम्हाला घरी काम करायचंय. बघा मी प्रत्येक फोर्स शिकवताना तुम्हाला या टाइपने शिकवलेले. कसं बेटा, आधी त्याचे डेफिनेशन, पुन्हा त्याचं नेचर, पुन्हा रेंज, स्ट्रेंथ, इनवर्स स्क्वेअर लॉ ओबे करतो का नाही, इंटरव्हेनिंग मीडियमवर डिपेंड आहे का नाही, आणि चार्ज डिपेंडन्स. मग बेटा हा टेबल तुम्हाला कंप्लीट करायचा आहे. मी काय दिलंय इकडं, प्रॉपर्टी, आणि इकडं फोर्स दिलाय. मग ग्रॅव्हिटेशनल फोर्स इथे याची डेफिनेशनला, इथे याची डेफिनेशनला, इथं स्ट्रॉंग न्यूक्लिअरची, इथं वीक न्यूक्लिअरची, आणि असंच भेटायचं. ग्रॅव्हिटेशनल फोर्स नेचर सांगतात. कसं होतं, अट्रॅक्टिव्ह. हे कसं होतं, आयदर अट्रॅक्टिव्ह ऑर रिपल्सिव्ह. हे कसं होतं, ऑलवेज अट्रॅक्टिव्ह होतं. याचं नेचर कसं होतं बेटा, नायदर अट्रॅक्टिव्ह नॉर रिपल्सिव्ह. मग हा सगळा भाग तुम्हाला फिलअप करायचा आहे. ठीक आहे. हा जर बेटा तुम्ही टेबल कंप्लीट केला तर तुम्हाला चारही फोर्सेस कंपॅरिझन मध्ये कळणार आहेत बेटा. ठीक आहे. म्हणून तुम्हाला हा टेबल कंपल्सरी कंप्लीट करायचा आहे. असं समजा हे आज तुमच्यासाठी होमवर्क आहे बेटा. ओके. मग तुम्हाला काय काय कंप्लीट करायचंय की तुम्हाला या दोन्हीच्या पण कॅरेक्टरिस्टिक्स लिहायच्यात, लक्षात ठेवा. मग आता तुम्ही हा टेबल कंप्लीट करा बेटा, हे तुमच्यासाठी होमवर्क असणार आहे. मग आता राहिला प्रश्न काय बेटा, तर आज इथं आपला फिजिकल वर्ल्ड हा चॅप्टर संपवतो बेटा. म्हणजे तुम्हाला माहिती, फिजिकल वर्ल्ड या चॅप्टरचं नीटच्या एक्झाम साठी 0 वेटेज होतं बेटा. ठीक आहे. मग तरी सुद्धा आपण का शिकला, कारण या चॅप्टरनं आपल्याला आयडिया दिली बेटा की फिजिक्स मध्ये तुम्हाला काय काय स्टडी करायचंय. ओव्हरऑल सगळ्या फिजिक्सचे आपल्याला यानं इंट्रोड्यूस केलं. मात्र तुम्ही बेटा हा टेबल कंप्लीट करणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता उद्यापासून आपण आपल्या फिजिक्सच्या ऍक्च्युअल सिलेबसला स्टार्ट करू बेटा. म्हणजे उद्यापासून स्टार्ट केलेला चॅप्टर कसा असेल त्याच्यावरती नीट काही ना काही विचारणार आहे. नीट सारख्या, जेई सारख्या एक्झाम मध्ये त्याच्यावरती क्वेश्चन्स येतील. या चॅप्टरवर मात्र तुम्हाला कसलाही क्वेश्चन नीट मध्ये विचारला जात नाही. म्हणून जरी तुम्हाला हे फिजिकल वर्ल्ड चॅप्टर खूप चांगला कळाला नसला बेटा, तरी सुद्धा तुम्हाला त्याचं टेन्शन घ्यायचं काम नाही, कारण ते नीटला येत नाही. उद्यापासूनच्या चॅप्टरवरती, उद्यापासूनच्या पिरियडवरती तुम्ही फोकस करा आणि तुम्हाला इथून पुढचा भाग चांगल्या प्रकारे तयार करता येईल. ठीक आहे बेटा. आज आपण इथं थांबूया.